स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. अरे पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. स्वाभिमानी शेतकरी कशाबद्दल आज आंदोलन करताय, काय आंदोलन केलं असतं? आम्ही आमच्या ह्याच्याबद्दल आमचं आंदोलन आहे, हा रास्ता रोको याच्यासाठी ठेवला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने. आमचा गेल्या वर्षीचा पीक विमा जमा नाही, या वर्षीचा पीक विमा जमा नाही. आमचा अतिवृष्टीची रक्कम आम्ही वारंवार आंदोलन केले. आंदोलन करून या दळपत्री सरकारला जागता आली. केवायसी करून एक महिना झाला, परंतु अद्यापही आमचे केवायसी म्हणजे अतिवृष्टीचे नुकसान झालेली रक्कम अजूनही जमा झाली नाही. लाज वाटली पाहिजे या सरकारला. नेहमी आम्हाला आंदोलन करावं लागते, आम्हाला या तळपत्या उन्हात उगवता सूर्य अंगावर घ्यायला लागते. लाज वाटायला पाहिजे या सरकारला. एवढंच नाही तर पीक विम्याचा अतिवृष्टीचा प्रश्न एवढाच नाही तर गेल्या वर्षीची रक्कम 2022-23 ची रक्कमही या सरकारने अजून आम्हाला दिलेली नाही. कर्जमाफीचं आश्वासन दिलं आम्हाला, तोंड भरून आश्वासन दिलं. आमच्या शेतकरी मालकांनी भरभरून यायला मतदान केलं, पण आता म्हणतात मार्च महिन्यात 2 महिने संपणार आला आणि म्हणतात की बाबा राज्याचे अर्थमंत्री ज्यांना सलग 3-4 वेळेचा अनुभव आहे की बा त्यांना माहित आहे आपल्या तिजोरीत काही नाही, तरीही ते म्हणतात की बा 2 दिवसात कर्ज भरा. कसं भरा? आणि वरतून म्हणतात सगळे सोंग होतात, पैशाचं सोंग होत नाही. आता पैशाचं सोंग साहेब तुमच्यावर एवढी महाराष्ट्राच्या राज्याची अर्थव्यवस्थित तिजोरी असून तुमचं जर होत नाही तर आमचं शेतकरी मायबापाचं जगणं कसं? आमच्या थडग्यावर तुम्हाला राज्य करायचं आहे का? आम्ही मरतो आता, आम्ही मरणाधारक आहे, तसं बी मरणाधारक आहे, असे मरणाधारक आहे. आम्ही आता इथून उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार.